हा जॉन, महत्वाच्या मॅचला इथे सुरुवात होते. दोन्ही महत्वाच्या टीम्स एकमेकाच्या समोर आहेत. आतापर्यंत जे काही झालंय ते विसरून आता या मेगा सेमीफायनलला सुरुवात करावी लागणार आहे. छोट्या मोठ्या लढाया आता इथून संपलायत. हे महायुद्ध आहे आणि या महायुद्धाला इथे प्रारंभ होतोय. दोन्ही टीम्सला देऊयात बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम. क्रिकेटचा रिस्पेक्ट, क्रिकेटचा खेळ तो चांगला असला पाहिजे. स्कोरर रेडी आहेत. हॅलो 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 चेक. हा मॅच ऑन. स्कोरर रेडी, बॉलर रेडी, बॅटर रेडी. अश्विनने आतापर्यंत काय केलंय ते महत्वाचं नाहीये. निखिलने देखील आतापर्यंत काय केलंय तेही महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय तर या मॅच मध्ये तुम्ही खेळ कसा करताय, या मॅच मध्ये तुम्ही खेळताय कसा, तुमच्या टीमला घेऊन जाताय का मेगा फायनल मध्ये. येस येस, चेक चेक चेक. नो बॉल आहे, नो बॉल असणार आहे. सर नो बॉल आहे ना. ओके ओके थँक्यू. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर नो, म्हणजेच काय तर 5 आलेत. आतापर्यंत 5 आलेत. पॉवर प्ले मध्ये ते 5 आलेत. पुढचा बॉल, अश्विनची बॅट तळपली आहे. आठवा हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूची निवड फक्त आपल्या बॅटिंग साठी झाली होती. बॅट आतापर्यंत त्याची शांत जरूर होती, पण त्यांनी ही वेळ निवडली आहे योग्य. त्यांनी ही मेगा सेमीफायनलची वेळ निवडली आहे आणि त्या वेळेला तो देखील हॅमर करतोय. वाह, विराट कोहलीनी मेगा फायनल मध्ये वर्ल्ड कपच्या बॅटिंग केली होती. अश्विन मेगा सेमीफायनल मध्ये करतोय. गुड बॅटिंग अश्विन. चौकार आला, त्यानंतर नो आला, मग षटकार देखील आलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते अश्विनची. इथे स्लोवर वनचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये फसवलाय. हे सेलिब्रेशन पहा, हे चातुर्य पहा निखिलचा. कमबॅक असावा तर तो असा असावा. काय कमबॅक केलाय निखिलनी. वा निखिल, वॉड बॉल. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं किती गरजेचं आहे. समोरून त्याला माहिती आहे अश्विन तडाखा देतोय, हॅमर करतोय, समोरून अटॅक करतोय, पण तेव्हा देखील स्वतःला बॅक केलं आणि स्लोवर वनचा वापर केला. रिस्क होती, पण रिस्क रिवॉर्ड मध्ये तब्दील झाली आणि अश्विन झालाय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण आलेत, टीमचे कॅप्टन आहेत. नुकत्याच झालेल्या छोट्याशा शॉर्ट बाईट मध्ये त्यांनी देखील सांगितलं माझ्या टीमनी मला चांगलं बॅक केलंय, माझ्या टीमनी मला चांगला सपोर्ट केलाय, पण आता त्याला देखील ती कॅप्टन्स नॉक खेळावं लागणार आहे. कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं ना, आता त्याला ते करून दाखवावं लागणार आहे. डेड बॉल. आणि आतापर्यंत जो झालाय खेळ, तो खेळ आपल्याला सांगतोय की मॅच बॅलन्स आहे. 3 बॉल 11 धावा धावफलकावरती. एका विकेटच्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये अश्विन मैदानाच्या बाहेर गेलाय. तंबूच्या आतमध्ये परत पाठवण्याचं काम निखिलने केलंय. पुन्हा एकदा स्लोवर वन आणि आता करण देखील तळपलाय. त्याची बॅट देखील षटकाराचीच भाषा बोलते. वाह, 9+6 तब्बलच्या या 7 धावा आल्यात. विकेट जरूर मिळवल्यात, पण धावा किती दिल्यात आपण आतापर्यंत? 18 दिल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड अँड स्टील 3 बॉल्स टू गो. 18 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3चा अजूनही शिल्लक आहे. ओ, यावेळी काय, यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे सगळ्यांच्या नजरा. वाईट बॉल पंच सांगतात. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. विकेट जरूर मिळाली, तो कमबॅक जरूर झाला. स्लोवर वनचा वापर नक्कीच केला, पण त्यानंतर देखील अजून एक 6, तो देखील लो, मग पुन्हा वाईट. स्थिर स्थगित काय आहे, धावफलक नाहीये, स्थिर स्थगित. ती जी बॉलची कॉलम आहे ना ती तशीच आहे. 3 या आकड्यावरती आहे.
3 बॉल आणि 19 धावा आहेत. 3 balls 19 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यॉर्करचा वापर केलाय, तो देखील अगदी स्लोवर वर यॉर्करचा वापर केला. वा, कसा असू शकतो ना तो कॉन्फिडन्स. अगदी या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय, तरी देखील बॉलर ना स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक करतोय. त्याला माहितीये की माझ्याकडे सगळ्यात चांगलं अस्त्र काय, यॉर्कर, ज्याला बॉलरचा ना ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. ब्रह्मास्त्राचा वापर करण्याची योग्य ती वेळ. 19, 4 चेंडू, 2 to go. हो, यावेळी काय पंचांकडे नजरा. नो बॉल, अजून एक नो बॉल आलाय, अजून एक अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 20 धावा धावफलकावरती. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 1 विकेट देखील मिळाली आहे, पण अतिरिक्त धावा देखील, षटकार देखील, चौकार देखील सगळं पाहिलंय. पुढचा बॉल पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. शॉर्ट कव्हर्स वरती 2 कॅचिंग पोझिशनला खेळाडू लावलेत, पण दोघांच्याही अगदी पुढ्यात चेंडू पडलाय. हीच तर ती एक्साइटमेंट आहे, हीच तर ती मॅच आहे. कुठलीही स्पर्धा मित्र आणि त्याची सेमीफायनलची मॅच ना नेहमी आपल्या हृदयाचा टाका ढाक 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 करून जाते. लास्ट बॉल 20 धावा आणि इथे समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. ट्वेंटी 21 झाला. रोनक मेहता ऑन द बॉलिंग ट्रॅक. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यासोबतच ना टेप बॉल कसा हाताळायचा हे या गोलंदाजांनी आपल्या सगळ्यांना दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. उत्तर त्यांनी बॉलनी दिलंय, उत्तर तोंडाने दिलेलं नाहीये, बॉलनी दिला आणि सगळ्यांना दिलं आणि चोख दिलाय. पण त्याचं प्रत्युत्तर देणारा बॅटर टीमचा कॅप्टन करण देखील समोर उपस्थित आहे. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर देखील वळण घेतलंय. वाईट बॉल येतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल जो फेकला तो पहिलाच बॉल अगदी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला वळण मिळालं. टेप बॉल आहे, त्या टेप बॉलला अतिरिक्त स्विंग असते, त्या स्विंगला कंट्रोल करणं गरजेचं. रोनकने केलं आतापर्यंत, आता करेल का हा प्रश्न आहे. आता देखील केलाय, या बॉलवरती केलाय, आतमध्ये आणलाय बॉल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बघा ड्रिल करून करणही दाखवतोय ना आपल्याला की बॉल टप्पा पडतोय, थोडासा आतमध्ये काय येतोय आणि आल्यानंतर बॅटची कडा लागते. टेप बॉलवरती आतापर्यंत प्रत्येक बॅटरचं एकच अस्त्र राहिलं, याला खेळून काढा. या ओव्हरला 5-6 रन देखील पुरेसे आहेत. पण आता तेच घडणार आहे का, कारण ही मेगा सेमीफायनलची मॅच आहे. 22 इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. हो, गुड बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 balls 32 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि काय प्रयत्न केला होता बघा. हा जर कनेक्ट झाला असता ना नक्कीच बाहेर गेला असता, षटकार आला असता, पण तसं झालेलं नाहीये. कारण बॉलिंग पण चांगली होत आहे, टप्पा चांगला आहे, स्विंग होतोय, लेट स्विंग देखील पाहायला मिळतोय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो प्लस 1 मिळेल का, पंचांकडे अपील होते आणि नो प्लस 1 आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. येस सर. 24 धावा धावफलकावर. महत्वाचं काय ना, महत्वाचं तेच की या अशा सिच्युएशन मध्ये जिथे सगळीकडून आवाज येतोय, तुमच्या आतून आवाज येतोय, मेगा फायनलला जायचंय, बाहेरून आवाज येतोय, चीअर अप होत आहेत, तेव्हा त्या क्षणाला स्वतःला शांत ठेवणं, ते टेम्परामेंट्स, ते नर्व्स कंट्रोल करणं, ते जो करू शकला ना तो नक्कीच चांगला खेळ दाखवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ते होत आहे का. इथे नो बॉल पंच घोषित करतात. येस, इट इज अ नो बॉल. पिचिंग बाहेर. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे हे कार्य. टेप बॉल हाताळणं, त्यातही अंडरआर्म मध्ये, ओव्हरआर्म, आपण टर्फ मध्ये ओव्हरआर्मचं क्रिकेट पाहतोय. अजूनच दुर्मिळ काहीतरी. 2 बॉल 25. पुढचा बॉल यावी देखील स्टम्प्सला. यस्टॅनना टार्गेट करणारी गोलंदाजी.
गुड बॉल, गुड बॉल, गुड कमबॅक. निकेतन आहेत. निकेतनला देखील आता तो अँकर रोल म्हणतो ना आपण, तो खेळावा लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 बॉल झालेत सर, 25 झालेत. 3 बॉल 25. पहिला वाईड, बॅक टू बॅक डॉट, मग नोला सिंगल, मग वाईड आणि मग पुन्हा नो, मग पुन्हा डॉट. 3 लिगल, 3ही डॉट आहेत. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजनवर. रन एकही मिळणार नाहीये. जे बॉल रोनक चांगले हाताळतोय ना त्यावरती रन येत नाहीये. रन कुठे येतात तर रन त्याच्या एक्स्ट्राज वरती येतात. त्याला कंट्रोल करावा लागेल. 4 बॉल 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. माझी अनंतम की मग अनंतम स्ट्रायकर स्ट्राईक करतायत की हे माझी खेळाडू अनंतमची ही ट्रॉफी त्यांच्या नावावरती करतायत. इट्स अ गुड कॉन्टेस्ट टू वॉच. इट्स अ ग्रेट कॉन्टेस्ट टू वॉच. येस रोनक, चला थोडंसं स्पीडअप देखील करा. हा फुलटॉस बॉल आहे, हा फुलटॉस बॉल आहे आणि इथे सगळ्यांच्या नजरा पंचांकडे लागून आहेत. योग्य तो डिसिजन, खूप चांगलं डिसिजन सरांचं. कारण बघा बॉल जर डीप होतोय आणि तुमच्या वेस्टच्या खाली येतोय ना तर तो नो बॉल नाहीये. व्हेरी गुड डिसिजन बाय दी अंपायर्स. आणि पंचांचं मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे. कालपासूनच काय डिसिजन्स दिलेत. इथे देखील मोठा फटक्याचा प्रयत्न केला. कव्हर्सवरती लॉफ्टेड ड्राईव्ह. रुपेशात चांगली फिल्डिंग. 1च रन. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता महत्वाची ओव्हर 50-50. 50. 10हून अधिक केल्या तर जेवढ्या अधिक कराल त्याच्या अर्ध्या धावा आपल्याला एक्स्ट्रा मिळतील. पण 10हून कमी केल्या तर डिवाइड बाय 2 सरळ दोन्ही ते भागिले होतील आणि भागिले झाल्यानंतर उरलेल्या धावा तुमच्या खात्यामध्ये येतील. हीच तर मजा आहे. संपूर्ण ISPL फॉर्मॅट आपण पाहतोय ना. ISPL म्हणजे काय तर जगभरातली सगळ्यात मोठी टेनिस बॉलची स्पर्धा आपण पाहिली. आणि आज इथे रिजन्सी अनंतम मध्ये देखील आपण तसंच काहीतरी पाहतोय. रिजन्सी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग, स्ट्रीट टू टर्फ हा आपला स्लोगन आहे. शोमिक आलाय. प्रयत्न चांगले झालेत आणि इथे त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. कारण मागे आपण पाहतोय ना एफर्ट्स थोडेसे कमी पडलेत. एफर्ट्स थोडेसे कमी नक्कीच पडलेत. चौकार आलाय. इथे काय नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल आहे. स्टंपला लागलाय पण 1 धाव पूर्ण झाली आहे. नो +1 2 मिळतील. काय ओके. येस वा. याला म्हणतात समंजसता, याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. समोरच्या टीमनी देखील क्रिकेटिंग नियमला रिस्पेक्ट केली आहे, क्रिकेटला रिस्पेक्ट केली आहे. कारण जर नो बॉल आहे आणि नो बॉल जर स्टंपला लागतोय ना तर तो तिथेच डेड होतो. नोचा 1 रन मिळणार आपल्याला.
इथे क्रॉस बाटणी, आता आवश्यकता नाहीये आणि ही 50-50 ओव्हर आहे. त्या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात 11 बॉल, झाल्यात फक्त 2 आणि 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. माझी अनंतम, वाह काय टर्न अराउंड पाहतोय. ओहो व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना सुरू आहे पहा, काय सामना सुरू आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे, बाहेर आहे का, पिचिंग बाहेर आहे. ओ पिचिंग बाहेर पाहायला मिळते आपल्याला. 2 बॉल 12 आलेत, 10चा आकडा पार केलाय. 12 आलेत आणि अजूनही 4 बॉल फेकायच्यात. इथे स्लोअरचा वापर केलाय. चांगली बॉलिंग आणि फेकी करावी लागणार आहे, डायरेक्ट हिट करावा लागणार आहे. नाराज आहे, नाराज आहे, स्वतःवरती नाराज आहे. शौमिकला माहित आहे की इथे डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. एक एक धाव, एक एक रन वाचवणं किती गरजेचं होतं. पुढचा बॉल समोर, व्हॉट अ कॅच. ओहो व्हॉट अ कॅच, काय कॅच इथे टिपलाय. या स्पर्धेमधला वन ऑफ द परफेक्ट कॅच, वन ऑफ द बेस्ट कॅच पाहायला मिळते आपल्याला अल्फिन याच्याकडून. आणि अल्फिनच्या बाजूलाच टीमचा कॅप्टन देखील होता ना, कॅप्टननी देखील एफर्ट्स दाखवले. अल्फिन कुठे मागे पडणार आहे, त्यांनी देखील एक डायव्हिंग कॅच घेतली आहे. ओहो काय टर्न अराउंड, काय मॅच, काय मॅच सुरू आहे. सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता आहे आणि सर्वस्व सगळ्यांनी पणाला इथे लावलाय. मेगा सेमीफायनल आहे मित्रांनो, मेगा सेमीफायनलची मॅच आहे. रन झाल्यात 39, ऍड मायनस करायचे अजूनही राहिलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. सागर आला बॅटिंगसाठी. करणची कॅच होती, कॅप्टनची कॅच होती, महत्वाची होती, ती देखील घेतली आहे. सागर बावटी आणि पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जाऊन चेंडूला फेकून दिलाय. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आलाय दणदणीत षटकार. 5 बॉल 19. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट गरजेची आणि इथे प्रयत्न केला पण एक धाव मिळणार आहे. या ओव्हर मध्ये किती आल्यात, या ओव्हर मध्ये 50-50च्या आल्यात 20 रन्स. 20 आल्यात. सर 1 मिनिट कॅल्क्युलेशन करून सांगतो. धावा झाल्यात 56 ऑन द बोर्ड. 56 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. तर 80 बनतील, 85 बनतील की रोख लावतील इथे स्ट्रायकर्स. येस पण सगळ्यांना माहिती आहे आता गोलंदाजी ट्रॅक वरती कोण येतोय. मनीष. मने येतोय, मनीष येतोय, ज्यांनी अंडरम गाजवलाय आता ओव्हरम गाजवण्यासाठी. 9 विकेट्स आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत. या स्पर्धेचा आतापर्यंतचा हायएस्ट विकेट टेकर ऑन द बॉलिंग ट्रॅक. व्हेरी फर्स्ट बॉल डेलिब्रेट आहे का, डेलिब्रेट आहे का, तर येस 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 डेलिब्रेट आहे. डेलिब्रेट म्हणजे काय, शॉट कुठलाही ऑफर केला नाही, चेंडू अंगाला आदायला बॉल इज डेड, त्याला म्हणतात डेलिब्रेट. शॉट कुठलाही सागरने ऑफर केला नाही, त्याला नव्हतं वाटलं एवढा बॉल वळेल, एवढा टर्न होईल, पण तो टर्न आहे मनीष यांच्याकडे आणि तो अनेक वर्षापासून आहे. अंडरम मध्ये देखील आहे, ओव्हरम मध्ये देखील आहे, हाताची जादू आहे. आणि इथे देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न, अगदी का रॅकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 56 स्कोर इज स्टिल ॲट 56. 2 बॉल आणि त्या दोन्ही बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये. 56 झाल्या धाव फलकावर, 2 विकेट देखील मिळवल्यात. चांगला कमबॅक पाहायला मिळतो स्ट्रायकरचा. हा फुल टॉस
ही कॅच नाही आहे, ही आहे बल्ले की गर्जन. रन पूरे आधा दर्जन. गुड स्ट्रोक. 62 62. वेळ बदलली आहे. फुल टॉस टाकलाय. बॉलर चुकी करतो हे माहित आहे बॅटरला, पण त्यासाठी संयम ठेवावा लागतो. संयम ठेवला आणि आपल्या वेळेवर आक्रमण केलंय आणि आक्रमण 6 धाब्यांवरती वसूल झालंय. 62 62 ऑन द बोर्ड. ओहो, एक चांगला चेंडू आहे. अगदी फ्लाइट बॉल होता. फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल. 62 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 62 लागलेत. 10 12 15 लागतायत की 8 9 10 किती लागतायत अजून. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप केली आहे रोनकनी. 10 विकेट झाल्या असत्या नावावरती, तसं झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. लास्ट बॉल या इनिंग मधला शेवटचा बॉल. 62 ऑन द बोर्ड. हो, हे काय मॅनकट घेण्याचा प्रयत्न होता. लिंबू म्हणतो आपण, आपल्या लिम लँग्वेज मध्ये लिंबू म्हटलं जातं. पुढचा बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. अजून एक ड्रॉप. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट्स मिळाल्या असत्या, पण नशिबाची साथ या मॅच मध्ये नाही मिळाली आहे म्हणाला. विकेट लेस जातोय या मॅच मध्ये. 63 63 ऑन द बोर्ड. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हॅलो, नारगोंडी पोंडे. नारगोंडी पुढे. लास्ट ओव्हर मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये आणि रुपेश नाही करणार आहेत चूक. रुपेश चूक नाही करणार आहेत. वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर फ्रॉम रिजन्सी अनंतम मधल्या. आणि 63 आहेत बोर्डवरती. विकेट्स गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय तर 3 विकेट्स गेल्यात. आणि बघा दुसरा बॅटर कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 बॉल खेळण्यासाठी. आणि बॅटिंग साठी रिजन्सी अनंतमचे बाहुबली म्हणजे श्रीकांत येत आहेत शेवटचे 5 बॉल खेळण्यासाठी. बल्लाल देव हरकत नाहीये, काहीही नाव द्या, खेळ चांगला होणं गरजेचं आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 63 धाव फलकेवर. फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप आणि विकेटची संधी. स्ट्रायकर एंडला चूक झाली आहे. स्ट्रायकर एंडला चूक झाली आहे. हो, अनंतम स्ट्रायकर्स टीमनी दाखवलं आतापर्यंत करून. 50-50 ओव्हर मध्ये किती आलेले? 20 झाले. किती? 30. त्यानंतर देखील धावफलक मनीषनी चांगली ओव्हर हाताळली आणि आता विनीत परब देखील चांगली बॉलिंग करतोय. असं कुठेतरी वाटलं होतं त्या ओव्हर नंतर 80-85 बनतायत का, पण हे छोटे छोटे कमबॅक खूप महत्वाचे आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 63 धावफलकावरती. 3 विकेट्स गेल्यात. स्कोर प्रोजेक्टर पाहिलात ना तर 73 दाखवतोय, पण तो शक्य आहे का? ओहो, मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न. रुपेश उभे आहेत आणि रुपेश नाही करणार चूक. रुपेश चूक करणार नाही आहेत. श्रीकांत बाद होत आहेत. अजून एक मोठा झटका लागतोय माझी अनंतम स्ट्रीमला. तीन बॉल झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 63 या आकड्यावरती स्थिर स्थगित. या षटकामध्ये अजून एकही धाव आलेली नाहीये. नॉट इव्हन अ सिंगल रन. पॉवर प्ले नाही तर हे पॉवर पॅक पॉवर प्ले नाहीये. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर आणलं जातं मोठ्या फटक्यांसाठी. प्रयत्न होत आहेत, प्रयत्नाला यश मिळत नाहीये, ते देखील महत्वाचं आहे. हो, वेग 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 प्रचंड. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळाली आहे का? यस, विकेट मिळते. व्हाईट बॉल.
बॉल काउंट नाहीये सर. नो ला रनआउटला काउंट आहे, व्हाईटला काउंट नाहीये. नाही बॉल काउंट नाहीये, बॉल काउंट नाहीये. कसा बॉल काउंट होणार? अगदी ना अशा सिच्युएशन मध्ये मी म्हंटल ना, तन मन धन सगळं काही अर्पण केलंय इथे मैदानाच्या आतमध्ये. साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर आज होणार मैदानाच्या आतमध्ये, कारण महत्वाची लढत आहे ना, मेगा सेमीफायनलची मॅच आहे. चला थोडस स्पीडअप करा, बॅटर आलेत. फक्त 1 तास आपण एक्स्ट्रा घेतलाय. 6च्या जागी आता 7 वाजेपर्यंत आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन संपवायचं. नो बॉल आहे, बॉलरनी चूक केली आहे. आणि चांगला बॅकअप रुपेश यांचा. नो +1 2 धावा. 66 66. इथे स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न झाला, पण त्या मोठ्या फटक्याला कुठल्याही प्रकारची वाव मिळाली नाहीये, कारण विनीत काय गोलंदाजी करतायत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 66 धाव फलकेवरती आहेत. 66 ऑन द बोर्ड. 66 लागलेत. प्रोजेक्टर कमी झालाय, 71 दाखवतोय. आणि इथे ब्लॉक होलचा वापर केला, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, आणि हीच तर ती योग्य वेळ आहे. 67 धावा धाव फलकावरती. इनिंग मधला शेवटचा बॉल, आणि त्या शेवटच्या बॉल वरती पाहूयात किती रन्स येत आहेत, काय टार्गेट सेट होत आहे. पहिली सेमीफायनलची मॅच आहे. आणि अशाच प्रकारे ना आपण पाहतोय मित्रांनो, शेवटचा बॉल आता या इनिंग मधला, या षटकामधला शिल्लक आहे. 67 लागलेत, 67 लागल्यात. लास्ट बॉल. विनीत परब आतापर्यंत 5 बॉल वरती चांगलं काम केलंय. शेवटचा चांगला फेकेल का? आणि इथे बॉल हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये कॅच, विकेटचं पतन. अग्रेशन देखील पाहतोय, पण मॅच संपलेली नाहीये. 67 झालेत. 68चं टार्गेट असणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ही सेमीफायनल आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल आपल्याला. तीन ओव्हर मध्ये किती होते आमचे गुणलेखक सांगतात. 56. शेवटच्या 12 बॉल वरती किती आलेत, तर फक्त 11 आलेत. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात क्रिकेटचा खेळ. 80 होतात, 85 होतात, अशा सगळ्यांचे प्रेडिक्शन लागलेले. पण ना इथे मित्रा, हा खेळ क्रिकेटचा आहे. इथे प्रेडिक्शन सगळ्यांचेच फेल होतात. पण तुम्ही फेल करू नका. तुम्ही तुमचे प्रेडिक्शन देत राहा, आमच्या लाईव्ह कव्हरेज वरती देत राहा, आमच्या टफ वरती देत राहा. आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील मी परिवर्तन करतो. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करतोय प्रथमेश ठाकूर यांना. अभी लेटेस्ट येते ना, ओनर ग्रुप में देख रहा हूँ ना मैं. तो झाटू तू येऊ नको का रात्री, कुठं आहे देख. ये लेटेस्ट वाला तेरा यस्टरडे का, ये देख रे, यस्टरडे का लेटेस्ट वाला तेरा. बता मेरे को फोन करके. चाय लेने गया था तू? पेमेंट चाय लेने गया था? कब से क्या बघ ना, विचारून मग सांग ना. त्याच्या डोक्याच्या वरती जात होता म्हणून दिसत नव्हता. कोण? किंग मेकर ग्रुप अध्यक्ष? हां
हॅलो हॅलो सर जितूदा हा स्वागत आहे प्राप्ती लाईव्ह इव्हेंट्स आमचे प्राप्ती लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर आणि त्यासोबत स्वर्गीय रामचंद्र मढवी प्रतिष्ठान उसाटण्याचे धडाडीचे कार्यकर्ते जितू गोंधळी स्वागत आहे आपलं आणि त्यांचे काकाची पोरं जरी फिरायला तरी स्टेटसला टाकतो बरं बोलू का थँक्यू सो मच थँक्यू सो मच मनीष जी बागले सर आपला पुन्हा एकदा मनापासून आभार तो चलिए फिर एक बार करते दूसरे सत्र की शुरुआत पहले सत्र में अच्छी बल्लेबाजी वहां पर नजर आई शुरुआती कुछ ओवर में वहां पर रन कम बने थे लेकिन उसके बाद वहां से माझे अनंतम टीम ने बढ़िया आक्रमण किया और उसी के साथ पहले सत्र की समाप्ति के बाद 66 स्कोर कार्ड पर लगे और 67 स्कोर कार्ड पर लगे माफ करिए और 68 रनों का लक्ष्य यहां पर खड़ा किया जरूर माझी अनंतम इस टीम ने। तो चलिए देखते हैं इस मुकाबले में क्या वो रन संख्या पूरी कर पाते हैं या नहीं। बड़ा मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि दोनों तरफ तगड़ी बैटिंग लाइनअप थी। पहले सत्र में भी अच्छी बल्लेबाजी हमने देखी और अब यहां पर भी अपेक्षित कर रहे हैं सभी दर्शक की यहां पर भी तगड़ी बल्लेबाजी हो। तो मुकाबले को हम करेंगे शुरुआत पहला ओवर लेकर मेरे ख्याल से खुद कप्तान वहां पर थोड़ा प्रैक्टिस कर रहे हैं कि नहीं कुछ चेंजेस होंगे बॉलिंग यूनिट में बॉलिंग लाइनअप में। ये बहुत सारे सवाल चलिए अंपायर्स हमारे दोनों ही अंपायर्स वहां पर तैयार होते हुए मेन अंपायर की भूमिका में वहां पर नजर आएंगे मिलिंद जी पाचरने सर और उन्हीं के साथ शेखर जी धोत्रे सर दोनों ही अंपायर्स हमारे जिन्होंने बहुत साल कल्याण डोंबिवली मुंबई नवी मुंबई मुंबई उपनगर इस पूरे परिसर में बहुत बढ़िया अंडरआर्म क्रिकेट खेला है और उसके बाद अब इस फील्ड में आए। बहुत बड़ा एक्सपीरियंस इन दोनों ही अंपायर्स के पास। साथ ही साथ हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मनीष बागले बहुत अच्छी साथ इन्होंने दी उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। जीटीसी टीम हमारे जीटीसी के अध्यक्ष हमारे देखिए सूरज दत्ता मात्रे फिलहाल प्राप्ति लाइव के अध्यक्ष जीतू गोंधली के साथ कुछ चर्चा का समय जरूर उनका हुआ है चाय पर चर्चा होगी लेकिन सैम मात्रे छोटा डॉन और उन्हीं के साथ सुनील भाई हमारे कैमरामैन की भूमिका में हमें नजर आते हुए फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत। घर बैठे ऑनलाइन जीटीसी के माध्यम से जो दर्शक हमारे साथ जुड़े उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। आप देख रहे हैं दोस्तों विजेंसी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 पहला सीजन। अंपायर का ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन का इशारा। बाहुबली पहला ओवर लेकर दूसरे सत्र का हाफ ट्रैकर लेग स्टंप की शायद बाहर थी गेंद और अंपायर सहमत। तो चलिए यहां पर अतिरिक्त रन के साथ यहां पर होती हुई शुरुआत इस सत्र की 68 का पीछा करना है। पहले गेंद पर अतिरिक्त रन तो मिल चुके हैं। बाहुबली फिर एक बार अच्छी गेंद मैंने पहले ही कहा था देखिए मनीष जब कल बाहुबली गेंदबाजी कर रहे थे हाइट का तो इन्हें एडवांटेज मिलता है साथ ही साथ थोड़ा रिस्ट का इस्तेमाल करते हैं और गुडलैंड स्पॉट से टेक ऑफ करती हुई गेंदें ज्यादा इनकी हमें नजर आई जो हार्ड लेंथ या फिर गुडलैंड आप कह सकते हैं वहां पर हिट करने के बाद जो हल्की सी राइज होती है गेंद बहुत बढ़िया। अगली पेशकश नहीं ये खराब गेंद थी बहुत पीछे था ये ठिप्पा और पटकी हुई गेंद पर नो+1 यानी ये 2 रन यहां पर मिलेंगे। ये नहीं आपको अतिरिक्त रन अब खर्च नहीं करने हैं। बहुत पीछे था ये टिप्पा और उसी का फायदा उठाया सुमेध राजे ने। कप्तान है कप्तानी पारी अब यहां से अच्छी करनी होगी। कप्तान का उत्तरदायित्व आपको निभाना होगा। जिस तरह से पहले पायदान पर खत्म किया अनंतम के वीर इस टीम ने और उनके कप्तान जिन्होंने अच्छा उत्तरदायित्व निभाया पूरे टूर्नामेंट में जीतू पेडनेकर और इसी के साथ पहले विकेट का यहां पर होता हुआ पतन। अनंतम स्ट्राइकर्स को लगता हुआ पहला झटका एल्फिन छोड़ेंगे मैदान। सागर
पास कर ना, तुला पण देतोय. नाही अरे पास कर, किसको चाहिए तो ये दे. नए बल्लेबाज आए मैदान पर तीसरे क्रमांक पर, तीसरे नंबर पर यहाँ पर विनीत, जो विकेट कीपर के भूमिका में, विकेट कीपर बैट्समैन इस भूमिका में इस टीम में हमें नजर आए. बहुत बढ़िया विकेट कीपिंग इनकी हमने जरूर देखी थ्रू आउट द टूर्नामेंट. और बॉलिंग मार्क पर फिर एक बार बाहुबली तैयार होते हुए, जिनके खाते में हाल फिलहाल एक सफलता आई है. श्रीकांत थोड़ा समय लेते हुए फील्डिंग में शायद थोड़ी तब्दीली. सामने मिड ऑफ है, मिड ऑन पर दो फील्डर आपको नजर आएंगे. शॉर्ट स्क्वायर लेग पर एक फील्डर, सामने पॉइंट और पीछे लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ. हाफ ट्रैकर, लेग स्टंप शायद मिस किया है. फिर एक बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद. अतिरिक्त रन का सिलसिला आगे बढ़ता हुआ. 4 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. 2 गेंदें अब तक हो चुकी है. 28 गेंदें और 64 रनों की अभी भी दरकार है इस मुकाबले में. तो ये मुकाबला एक अच्छा और कड़ा मुकाबला बन सकता है. हालांकि रिक्वायर्ड रेट 13.71 प्रति ओवर का जरूर होगा. आपको हर एक ओवर के पीछे 13.71 ये औसत से आपको रन बनाने. तो अब आने वाली 4 गेंदें बता देंगे आपको कि ये पहले पावर प्ले के ओवर में कितने बनेंगे, क्योंकि उसके बाद आएगा टेप ओवर और उसके बाद 50-50. ये 2 ओवर अगले जो होंगे ना, बहुत इंपॉर्टेंट होंगे दोनों ही टीमों के लिए. अगली पेशकश, बड़ा शॉट खेलने का प्रयास विनीत का. अच्छी गेंद को सम्मान देना ये क्रिकेट है, और खराब गेंदों का समाचार भी आपको लेना आना चाहिए. तो यही हुआ. अच्छी गेंद थी, थोड़ा सा आगे फुलर लेंथ रखने का प्रयास किया था, वहां पर ड्राइव करने की कोशिश थी विनीत की. शायद देखा रन मिल जाए वहां पर तो बड़ी बात, लेकिन कोई रन नहीं. डॉट बॉल. फिर एक बार हल्का सा आगे लेंथ रख रहे. पिछली गेंद की जो लेंथ थी वही लेंथ यहां पर कॉपी. अच्छी गेंदबाजी, वर्सेटाइल बॉलर है यहाँ पर. हमें पता है कि शॉर्ट ऑफ लेंथ का अच्छा इस्तेमाल करते हैं. गुड लेंथ हार्ड लेंथ से गेंदें टेक ऑफ कैसे करानी है वो भली बात ही जानते हैं. और पिछली 2 गेंदें यदि आप देखोगे दोस्तों, तो यॉर्क लाइन और फुलर लेंथ का इस्तेमाल करने की कोशिश वहां पर की गई. और अच्छी गेंदबाजी. चाय पर चर्चा होगी. अच्छा शॉट, ओ खुद के फॉलो थ्रू में लपकने का प्रयास. रिएक्शन जो दी यहां पर श्रीकांत ने, सब कुछ आपको क्लियर हो जाएगा कि ये इंपॉर्टेंट विकेट थी. हाथों से छिटकी है गेंद पर, नुकसान कुछ हुआ नहीं. मेरे ख्याल से कोई रन नहीं. पिछले 3 गेंदों पर 3 डॉट गेंदें आ चुकी है अब तक. तो चलिए यहाँ पर देखते देखते पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद केवल 4 रन 1 विकेट के नुकसान पर. आपको 68 का पीछा करना है, और पहले पावर प्ले के ओवर में यदि 4 आए तो अगले आने वाले 4 ओवर में बहुत दबाव बढ़ेगा बल्लेबाजी करती हुई टीम अनंतम स्ट्राइकर्स पर. ये इंपॉर्टेंट मैच है, ये बहुत बड़ा मुकाबला है, क्योंकि यहाँ से आपको ये हार इस टूर्नामेंट के बाहर लेकर जाएगी और जीत अगली पायदान पर. ट्रॉफीज की तलाश में सभी टीमें निकल पड़ी थी कल से, और आज आखिरकार टॉप 3 में जगह बनाने के लिए कौन वहां पर सफल होगा, ये सवाल था. और वो 3 टीमें हमें मिली पहले पायदान पर. वहां पर नजर आई टीम अनंतम के वीर, और उसके बाद माजी मुंबई, माजी अनंतम, और फिर अनंतम स्ट्राइकर्स. सेमीफाइनल का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. और इस प्रतियोगिता में हमने देखा ना कि पहले पायदान पर जो टीम फिनिश करी है वो सीधे मेगा फाइनल में जा रही है, तो वो आपके पास एक बहुत बड़ा बेनिफिट था. तो लीग मैचेस में हर एक सिचुएशन को अच्छे से हैंडल करते हुए बहुत ही बढ़िया तरीके से फाइनल में प्रवेश किया है वहां पर अनंतम की वीर. इस टीम ने बैलेंस टीम नजर आई पूरी तरह से, जहां पर बल्लेबाजी रहने दीजिए या फिर गेंदबाजी रहने दीजिए, दोनों ही तरह बहुत बढ़िया प्रदर्शन रहा. और दूसरी तरफ माजी अनंतम टीम को हमने देखा, ये भी टीम बैलेंस नजर आई, जहां पर गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन कभी नहीं किया तो बल्लेबाज रन बनाते थे, कभी बल्लेबाज रन नहीं बनाते तो गेंदबाजों ने डिफेंड का. ओ अच्छी गेंद, बढ़िया. ये गेंद ऑफ स्टंप के हल्का सा बाहर रखा था इस बार. पिचिंग
थोड़ी सी बाहर रखी गई, जो स्टम्प लाइन के हल्का बाहर जो टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ मुड़ती हुई गेंद, बहुत बढ़िया। सामने की तरफ उड़ाने का प्रयास किया था, लॉफ्टेड हिट करने का प्रयास था, वहां पर कप्तान खुद थे, बहुत तेजी से वहां पर गेंद पर जाने का प्रयास किया था खुद कप्तान ने, और सभी कप्तानों ने उनका उत्तरदायित्व बहुत अच्छा निभाया है। जहां पर बात करेंगे जीतू और सुमित राजे होंगे, करण होंगे, जो टॉप 3 टीमें आप देख रहे हैं फिलहाल, बहुत ही बढ़िया कैप्टनसी वहां पर नजर आई। कैप्टनसी मैटर करती है हर बार, किस गेंदबाज का आपको कभी इस्तेमाल करना है, किस बल्लेबाज को किस पायदान पर आपको उतारना है, कैसे स्ट्रैटेजी होगी, क्या गेम प्लान होगा, ये सब चीजें कप्तान डिसाइड करता है। और बहुत ही बड़ी भूमिका वहां पर कप्तान की हर एक प्रतियोगिता में होती है, हर एक मुकाबले में होती है, और सभी कप्तानों ने बहुत अच्छा रोल निभाया इस पूरी टूर्नामेंट में। फिर एक बार अगली पेशकश, बॉल तैयार सागर, अब तक पिछली 5 गेंदों में सिर्फ 1 ओवर 1 रन खर्च किया। ओहो, व्हाट अ बॉल, मैजिकल बॉल, अनएक्सपेक्टेड बाउंस हल्का सा वहां पर नजर आया, और यही टेप बॉल ने कमाल दिखाया। 1 रन का ये मात्र ओवर रहा, 2 ओवर का खेल समाप्त, 5 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या बढ़िया गेंदबाजी पिछले ओवर में हमने देखी, बहुत शानदार टेप बॉल, और टेप बॉल के साथ इस गेंदबाज ने दर्शकों के दिल जीत लिए। 2 ओवर की समाप्ति, 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 18 गेंदें और 63 की दरकार, 63 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 18, और अब तो 50-50 ओवर, ये बोनस ओवर हो जाएगा, ये डबल ट्रबल ओवर, आप कुछ भी कह लीजिए इसे। ये डबल ट्रबल क्यों, यदि रन बने तो डबल होंगे, नहीं तो ट्रबल, यानी आप फंस जाओगे भाई दुविधा में, क्योंकि आधे होंगे रन जितने आप बनाओगे। आगे रखा था टिप्पा, तो चलिए, हाँ अंपायर सहमत है, विकेटों से टकराई है गेंद, बहुत बढ़िया, अच्छी ये गेंद थी, विकेटों से लग कर गई, विकेटों को चूम कर गई है गेंद। बढ़िया प्रदर्शन रीजन से अनंत टफ स्ट्रीट लीग 2025 को स्पॉन्सर शर्मा सलोन, और प्रोप्राइटर हमारे साथ फिलहाल हमारे अतिथि मंच पर। स्वागत है भाई आपका इस क्रिकेट की शानदार प्रतियोगिता में, क्योंकि अनिल अन्ना देखिए, इनके बिना ये टूर्नामेंट इतनी अच्छी नहीं हो सकती है, और तहे दिल से आपका स्वागत, आपका धन्यवाद करेंगे पूरी मैनेजमेंट टीम की ओर से, जिन्होंने बहुत ही महत्वपूर्ण सहकार्य हमारे पूरे टूर्नामेंट को दिया है। 50-50 ओवर, और करण जो पिछले कुछ मैचेस में 50-50 ओवर में थोड़े महंगे साबित हो रहे थे, पर इस बार कुछ अलग अंदाज में नजर आ रहे। करो या मरो का ये मुकाबला है, करण को भी पता है यहां से एक आध गलती भी मैंने की तो पूरी तरह से इस टूर्नामेंट के मैं बाहर हो जाऊंगा। ट्रॉफी चमचमाती सामने नजर आ रही है, उस ट्रॉफी पर उसने नजर जमा कर रखी है, और उस तरह से गेंदबाजी वो कर रहा है। अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया एक्यूरेसी आप देख सकते हैं। ये टेम्परामेंट अच्छी है करण की, पॉजिटिव माइंडसेट के साथ गेंदबाजी करने के लिए उतरा है। उसे पता है पिछले कुछ मुकाबले में क्या हुआ मुझे नहीं पता, लेकिन इस मुकाबले में मुझे क्या करना है वो उसे पता है, और उसी तरीके से गेंदबाजी कर रहा है कप्तान खुद गेंदबाजी के लिए। ये खराब गेंद, फुल टॉस थी, ऑन साइड पर फील्डर है मौजूद, थोड़ी सी फील्डिंग में खराबी नजर आई वहां पर, लेकिन 1 रन के साथ संतुष्ट होंगे दोनों ही बैटर। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता, फिलहाल 6 रन स्कोर बोर्ड पर। 50-50 ओवर है अब तक। अन्ना इस ओवर में केवल 1 रन आया है, यानी अगले आने वाली 2 गेंदों में 9 रन बनाने, 2 लीगल गेंदे और 9 रन। अगली पेशकश करण, फिर एक बार बॉलिंग मार्क पर आगे बढ़ते हुए, अच्छी गेंद, ड्राइव किया वहां पर, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट, अंपायर ने उंगली ऊपर की, भाई लीजिए एक और बड़ी विकेट माजिया अनंतम के लिए।
तो बॉलर तैयार, बॉलिंग मार्क पर, तेज गेंद थी, सामने खेला है, ओहो बेहतरीन कैच, लंबे कद के फील्डर थे वहां पर, हाथों को ऊपर लिया, लगभग 9 साढ़े 9 फुट ऊपर ये कैच पकड़ लिया है। सागर देखिए 6 साढ़े 6 फीट के तो वही होंगे, हाथ ऊपर कर लिए और 2-2.5 फुट ऊपर, लगभग 9.5 फुट ऊपर ये कैच ले लिया इन्होंने। यार ये बारिश ने कुछ शायद ठान लिया है कि इस साल सुनील सभी प्रतियोगिता के तहस महस करना है मैनेजमेंट को, क्योंकि टीडीपीएल आंखों के सामने थी, कल आज थी मेरे ख्याल से, आज से शुरू होने वाली थी, लेकिन बारिश ने काम तमाम कर दिया। ओ व्हाट अ कैच, अनबिलीवेबल स्पेक्टेकुलर कैच इस मैदान पर, इस टर्फ पर, बहुत बढ़िया, साहिल मसूका थे वहां पर और इस पूरे प्रतियोगिता का सबसे सेंसेशनल कैच उन्होंने पकड़ा, बहुत बढ़िया, ब्रिलियंट कैच मार्क होगा यहां पर क्रिक हीरोज पर, बहुत ही बेहतरीन एफर्ट्स लगाए, करण अप्रिशिएट कर रहे हैं, सभी खिलाड़ी उन्हें तालियां बजा रहे क्योंकि उन्हें पता है ये बहुत बढ़िया कैच था, कैच ऑफ द नाइट। माने आए अब नए बल्लेबाज मैदान में, गेंदबाजी फिर की, बॉलिंग बहुत अच्छी चली इनकी, धीमी गेंद जब ये लेग स्पिन करते बाहर की तरफ राइटी बैटर को मजा आता है तब, अच्छी गेंद, रिस्पेक्ट दी वहां पर प्रकाश, हल्के हाथों से सेला है वहां पर, अब ऐसे लग रहा है मनीष की एक तरफा चल रहा है मुकाबला फिलहाल। हो रफ्तार थी इस बार, मना सोच रहे थे कि शायद धीमी आ सकती है, उसी के लिए तैयार थे शायद धीमी गेंद के लिए, और थोड़ा लेट बैट स्विंग नजर आया, विकेट कीपर के हाथ में गेंद जाने के बाद वो बैट स्विंग वहां पर नजर आया और डॉट बॉल के साथ हुए ओवर की समाप्ति। अ, 10 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर, एक तरफा चलता हुआ फिलहाल ये मुकाबला, मजा
नहीं रहा कुछ अब इस मुकाबले में। आदित्य शायद कुछ कहना चाह रहे हैं इस मुकाबले के बारे में हमारे साथ, वो भी जुड़े कमेंट्री बॉक्स में। स्टार के 2024 T20 वर्ल्ड कप के हमारे कमेंटेटर रोहित जुड़ चुके हैं। स्वागत है रोहित आपका भी इस टूर्नामेंट में। अच्छा शॉट, पिकअप शॉट, लेकिन देर आए पर दुरुस्त नहीं ऐसे कहेंगे। बहुत देर हो चुकी है स्ट्रोक को, वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला और पिक्चर खत्म होने के बाद अब ये बड़े शॉट्स। एक और अच्छा हिट, लेकिन अब रोहित देखिए समय निकल चुका है। 25 रन, अब 4 गेंदे 46 की जरूरत। मेगा फाइनल के लिए तैयार रही है दो टीमें। बड़ा संघर्ष उन्होंने किया है और बड़े संघर्ष के बाद जीत का मजा चखने के लिए दोनों ही टीमें तैयार है। लेकिन मनीष देखिए, पहले पायदान पर कौन, पहला नंबर किसका, चैंपियन कौन, यही सवाल आखिर तक पूछा जाएगा। 2 नंबर, सेकेंड, रनर अप कोई नहीं पूछता है। चांद पर पहला कौन, पहले 6 छक्के लगाने वाला पहला कौन, 200 रन मारने वाला पहला कौन, तो इसीलिए पहला कौन, इस बात को बहुत महत्व दिया जाता है। तो इसीलिए चैंपियंस बनने की तलाश में अब दो टीमें एक दूसरे के सामने नजर आएंगी। जीत तो पक्की हो चुकी है माझी अनंतम की इस मुकाबले में, लेकिन उनके सामने बड़ा 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 आह्वान है, बड़ी चुनौती है अनंतम के वीर। मजा आएगा अगला मुकाबला। अब ये मुकाबला तो पूरी तरह से अनंतम स्ट्राइकर्स के हाथ से निकल गया। 2 गेंदे 40 रन पॉसिबल तो है ही नहीं। पिछली 5 गेंदों में अब तक 4 सिक्सर आज, लेकिन मनीष अब खत्म हो चुका है सब। बहुत देर आई है स्टिक्स। जत्रा संपल्यानंतर जर तुम्ही दुकान मांडाल तर दुकान चालणार नाही, लक्षात ठेवा। अब चिड़िया चुप गई खेत। आखिरी गेंद और इसी के साथ जीत की दहलीज पर आकर खड़ी है टीम माझी अनंतम। मेगा फाइनल और लीजिए 5 सिक्सर्स आए आखिरी ओवर में, पर कुछ काम के नहीं रहे। श्रीजीत वेल प्लेड, अच्छा संघर्ष आखिरी गेंद तक आपने किया, लेकिन माझी अनंतम ने जीता मुकाबला और सीधे निकल चुके हैं इस प्रतियोगिता के मेगा फाइनल में। आप देखोगे रीजेंसी अनंतम टर्फ स्ट्रीट लीग 2025 पहला सीजन, और पहले सीजन के दोनों मेगा फाइनलिस्ट हमारे साथ। एक तरफ अनंतम के वीर और दूसरी तरफ माझी अनंतम।